सगळ्यात पहिलं तर तुम्हा सगळ्या पत्रकार बंधूंचं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो। आणि आजचा जो विषय आहे तो विषय आहे वसई विरारमध्ये भारतीय जनता पक्षाची एक दहशत पसरवण्याचं काम हे मागच्या काही दिवसापासून सतत दिसत आहे। फक्त लोकांमध्येच दहशत नाही तर पत्रकारांमध्ये पण दहशत करण्याचं काम हे लोक करत आहेत। वसई विरारमध्ये गुंडाराज 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 बोलून बोलून इथल्या लोकांना इमोशनल करण्यात आलं आणि आज तेच लोक वसई विरारमध्ये गुंडाराज करतात। ही आदिती सिंग नावाची एक पत्रकार मुलगी आहे। हिला ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हॅरेस्ट केलेला आहे, जर ते तुम्ही ऐकलं तर तुम्हाला कळेल की भारतीय जनता पक्ष वसई विरारमध्ये गुंडाराज पसरवण्याचं काम करतंय। प्रभू श्रीरामाच्या नावानं एखाद्या मुलीला कशा प्रकारे त्रास दिला जातोय हे तुम्ही पहिलं तिच्या तोंडातून ऐका आणि मग पुढे आम्ही तिघ जण तुमच्याशी बोलू। अदिती, काय झालं होतं, बोल, क्या हुआ था? नमस्कार, मेरा नाम अदिति सिंह है। नमस्कार, मेरा नाम अदिति सिंह है। परसों मैं भाजपा का एक कार्यक्रम था, वहां पर कवरेज के लिए गई थी। उस दरमियान जब मैं प्रतिक्रिया लेने के लिए दोनों विधायकों के पास गई तो हर बार की तरह उन्होंने प्रतिक्रिया देने से बचने की कोशिश की। वो दोनों लोग वहां से निकल गए। हर बार मैं कोशिश करती हूँ, इसलिए मैं एक तरफा पत्रकार नहीं हूँ, पहले मैं ये कहूंगी। और ना मैं पेड हूँ, ना मुझे वहां पर भेजा गया था। दूसरी बात, जब उन्होंने प्रतिक्रिया नहीं दी तो मैं वहां गई जो आयोजन करता थे मयूरेश बाग, उनकी प्रतिक्रिया लेने के लिए। जब वहां पर मैं पहुंची उनकी प्रतिक्रिया लेने के लिए तो स्टेज से जो है जो संचालन किया जा रहा था, म्यूजिक की आवाज को बढ़ाया गया। तो मैंने रिक्वेस्ट की कि आप मेरा जो काम है वो कवरेज को खत्म कर लेने दीजिए, उसके बाद आप आपके कार्यक्रम को कंटिन्यू करिए। रिक्वेस्ट करने के बाद में वहां पर जो है वोटिंग शुरू की उन लोगों ने, जय श्री राम बोलकर उन लोगों ने वोटिंग शुरू की। और वोटिंग शुरू करने के बाद में जब मैंने जो वहाँ मेरे साथी पत्रकार थे उन लोगों ने रिक्वेस्ट की, उस बीच में जो धक्का मुक्की की जा रही थी तो उन लोगों ने रिक्वेस्ट की कि आगे देखिए लेडी है, इस तरह का सलूक मत करिए। लेकिन उन लोगों ने उसे ना सुनते हुए उन लोगों के साथ में हाड़-फोड़ जैसी भाषा का इस्तेमाल किया। और फिर उसके बाद में मैंने जब रिक्वेस्ट किया कि भाई जय श्री राम मैं भी बोल रही हूँ, लेकिन मैं महिला हूँ, लेकिन उसके बावजूद जो शख्स था और उसने हाड़-फोड़ करके मेरे साथ भी बातचीत की, जिसके चलते उसके मुंह का जो भी था वो पदार्थ वो मेरी तरफ आ रहा था। और फिर उसके बाद में जब मैंने रिक्वेस्ट किया कि ये क्या चल रहा है तो उसने, वो जो शख्स है उसने फिर से दोनों हाथ ऊपर करके जय श्री राम बोला। जय श्री राम बोल के उसने मुझे गलत तरीके से धक्का दिया और धक्का देने के बाद में वहां पे से वो आवेश में जय श्री राम बोलते हुए निकला। मैं वहां पर इस बात का विरोध करने की कोशिश कर रही थी कि ये क्या चल रहा है, तो और तेजी से वोटिंग की गई मेरी आवाज को दबाने के लिए, जिसका विरोध करने के लिए मेरी आवाज नहीं पहुंच रही थी। तो मैं वहां पर स्टेज पर गई, मैं वहां पर माइक मांग रही थी, लोगों ने मुझे माइक नहीं दिया। तो मैं वहां पर जो पुलिस थे मैंने उनको कहा कि आपके होते हुए मेरे साथ में ये जो घटना घटी है इसके लिए जिम्मेदार कौन है, इसके लिए जवाबदेही कौन है, उस शख्स को मेरे सामने लाया जाए। अगर अभी के अभी उस शख्स को मेरे सामने नहीं लेकर आया जाता है तो मैं समझ जाती हूँ कि पुलिस के अंदर कितनी काबिलियत है। वो उसी घटनास्थल पर था, उसी घटनास्थल से वो शख्स नदारत हो गया, वो पाताल लोक में समा गया, वो इंसान कहाँ गया मुझे बिल्कुल भी नहीं खबर है इसकी। मैं वहां चिल्लाती रही उस शख्स को लेकर आओ, नहीं लेकर आया गया। फिर उसके बाद जो उस कार्यक्रम के आयोजन करता थे मयूरेश बाग, वो स्टेज पर चढ़ते हैं और वो इस शब्द का इस्तेमाल करते हैं कि मुझे इसकी पूर्व कल्पना थी। मैं उनसे जवाब चाहती हूँ कि पूर्व कल्पना मतलब क्या थी आपको? या तो आप इसे मेरी प्लानिंग बताना चाह रहे हैं या तो ये आपकी प्लानिंग थी मेरे साथ में बदसलूकी करने की। तो एग्जैक्टली ये क्या था? वो जिम्मेदार व्यक्ति है अगर तो उन्हें जवाबदेही के साथ में कोई भी वक्तव्य करना चाहिए। अब इस घटना के बाद में जब ये वीडियो वायरल होने लगा तो तमाम तरह के लोग कमेंट कर रहे हैं कि भूत पिशाच हो क्या जय श्री राम के नाम से कर रही हो? भूत पिशाच नहीं हो, मैं इंसान हूँ, मैं पत्रकार हूँ, मैं महिला हूँ सबसे पहले। इसलिए मेरा विरोध है कि मेरे जो श्री राम है वो मर्यादा पुरुषोत्तम थे, उनका नाम लेकर उनकी नाम की आड़ में उनके नाम को मलिन करने की जो कोशिश की जा रही है, अमर्यादित काम किया जा रहा है, इसका मुझे ज्यादा खेद है। हमारे राम ने, हमारे मर्यादा पुरुषोत्तम राम ने इस तरह के कर्म हमको नहीं सिखाए हैं। मेरा विरोध ये है। मैं किसी राजनीति से नहीं हूँ और यहाँ जो लोग हैं वो लोग अपनी राजनीतिक चप्पल बाहर उतार कर आए हैं। जो लोग मेरे समर्थन में हैं उनका मैं तहे दिल से शुक्रिया करती हूँ।
और इसी के साथ में मुझे जो पेड बताने की कोशिश की जा रही है, ये समाज के सामने है। क्या अगर महिला के साथ में बदसलूकी होती है तो क्या उसके खिलाफ आवाज उठाना क्या पेड घटना होती है? अगर आप पेड बोल रहे हैं तो इसे आपको सिद्ध करना पड़ेगा। और दूसरी बात, कई लोग तमाम तरह के जो वर्ड्स इस्तेमाल कर रहे हैं, लगातार कमेंट्स कर रहे हैं, उसके चलते ये जो फेक अकाउंट से कमेंट्स कराए जा रहे हैं उसके चलते मैं हैरत हो रही। और एक और चीज मैं बताना चाहूंगी, मैंने कोई गलत काम नहीं किया है। मेरा पेज जतने जैसी कोई भी काम ना करे। मैं लड़की हूँ और मैं लड़ सकती हूँ। मैं उस मर्यादा पुरुषोत्तम श्री राम की वंशज से हूँ। वो क्षत्रिय थे और मैं क्षत्राणी हूँ। अगर मुझे दुर्गा बनने पर मजबूर किया जाएगा तो मैं पीछे नहीं हटूंगी। मला असं वाटतं की तुम्ही त्या मुलीला पूर्ण आता ऐकलं। खरं तर ही मुलगी उत्तर प्रदेश मधनं येते। ती ते आल्यापासून मी त्या मुलीला पाहतोय, ती मनसे बीट कव्हर करत होती। ते सगळ्याच बातम्या नसते, म्हणजे मला असं काय कधी ती दिसली नाही कुठल्या प्रेस कॉन्फरन्सला किंवा कुठल्या कार्यक्रमाला, असं दिसलं नाही। ती तिची मेहनत करते, तिच्याकडनं प्रामाणिक लोकांपर्यंत बातम्या पोहोचवण्याचा प्रयत्न करते। परंतु एखाद्या वेळेला एखादी मुलगी जर तुम्हाला म्हणत असेल की थोडा आवाज कमी करा, मला बाईट घ्यायचा आहे, म्हणून जर तुम्ही तिच्या अंगावर गुटखा खाऊन तिच्या अंगावर जाणार असाल आणि तिच्याशी बोलताना तुमच्या तोंडातलं जे काय त्या मुलीच्या अंगावर जात असेल आणि ती मुलगी जर तुम्हाला त्याचा विरोध करत असेल तर ती विरोधी झाली, देशद्रोही झाली, प्रभू श्रीरामाची विरोधी झाली। मला असं वाटतं की प्रभू श्रीरामांच्या नावावर हे लोक काय चालवलेलं आहे कळत नाही। आणि आज ती इथे बसली, ती काय मराठी मुलगी म्हणून आहे म्हणून आम्ही येऊन नाही बसलेलो आहे। ती आज उत्तर प्रदेशमधनं येते। या नालासोपारा वसई विरार भागामध्ये या लोकांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारच्याच लोकांना इमोशनल करून मतदान घेतलं ना। आज तिथल्या 1000-1500 किलोमीटरवरनं आलेल्या मुलीवर आज असा प्रसंग ओढावलाय। तिला धमक्या दिल्या जात आहेत, तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे, तिला नको नको त्या घाणेरड्या भाषेत बोललं जात आहे। एक महिला म्हणून इथल्या आमदारांनी तिची दखल घ्यायला नको? तुम्ही आमदार झालात याचा अर्थ असा होत नाही ना की तुम्ही एखाद्या महिलेची बाजू घ्यायला मागे पुढे पाहायला पाहिजे। आज आम्ही माझ्याबरोबर उभाटाची जी लोक आहेत, माझ्याबरोबर बहुजनचे माजी महापौर आहेत, हे आम्ही तिघही इथे यासाठीच आलेलो आहे की वसई विरारमध्ये काहीतरी चुकीचं घडतंय। ते असं आमच्याकडे एक म्हण आहे, माकडाच्या हातात दिली खोलीत, अशी एक म्हण आहे। असं झालंय का वसई विरारकडनं की चुकीच्या माणसाच्या हातात वसई विरारचं राज्य दिलं गेलेलं आहे आणि ते आता वसई विरार जाळच सुटलेले आहेत? मी परत सांगतो, तुम्हाला जर माज आला असेल तो माज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही सगळेच विरोधक एकत्र येऊन उतरवल्याशिवाय राहणार नाही। एका मुलीच्या बाबतीत जर तुम्ही अशा प्रकारे वागत असाल तर तुम्हाला या महाराष्ट्राला उत्तर द्यावं लागेल। या मुलीसोबत आम्ही सगळे खंबीर उभेच आहोत। उद्या वेळ पडली तर या मुलीसाठी आम्ही पोलीस आयुक्तांकडे पण जायची वेळ आली तर त्यांच्याकडे जाऊ आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे पण जाऊ, पण या मुलीला न्याय मिळवून आम्ही दिल्याशिवाय गप्प बसणार नाही। जो कोणी आरोपी आहे त्या आरोपीला शोधा, तात्काळ अरेस्ट करा। तिची FIR दाखल झाली आहे ना, FIR दाखल झालेली आहे। FIR नुसार त्या जो कोणी आरोपी आहे त्याला अरेस्ट करावी, ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे। बोलायचं मला एवढंच बोलायचं आहे की आदिती सिंग आज एक पत्रकार आदिती सिंग म्हणजे एक महिला आहे आणि लोक तिला ओळखतात सर्व। तिच्या बाबतीत ही परिस्थिती आहे तर दुसऱ्या महिला कुठे आपल्या सेफ आहेत? एवढ्या वर्ष आपण फक्त एवढं बघत होतो की नालासोपारा वसईमध्ये रात्री 3:30 वाजता पण जर महिला आली ती सेफ आहे, मग आता कुठं गेलं? एक महिला, तिला ओळखतात सर्व, एक पत्रकार आहे आणि तिच्या बाबतीत ही परिस्थिती। रात्री जेव्हा मला माहित पडलं की ती मुलगी लढत होती आणि सांगत होती की माझी आई बोलते चलो आपण गाव जाते वापस, ही काय दहशत? हे कुठलं परिवर्तन आहे? आणि जर हे असं असेल तर जेवढे म्हणजे आम्ही आज एक पक्ष म्हणून नाही आलो, पण जिथे अशा महिलांवर, मग ती बीजेपीची पण महिला असू दे, जर बीजेपीच्या महिलांवर पण जर असा अत्याचार होत असेल आणि तिची हाडसूड होत असेल तर आम्ही सर्व त्या महिलांसाठी उभे राहणार। आणि आता तरी ही आम्ही फक्त तुमच्यासमोर बोलतो, वेळ आली तर रस्त्यावर उतरणार आहे। आरोपीला अरेस्ट केलं, तुम्ही काय करणार? हे बघा, आरोपीला अरेस्ट करावीच लागेल आणि आरोपीला जर अरेस्ट केली नाही तर याच्या पुढे आम्ही ज्यावेळेला गुन्हे करू त्याला आम्हाला पण अरेस्ट करायला येऊ नका, कारण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं होऊ शकत नाही। आमच्या विरोधात एखादा माणूस पोलीस स्टेशनच्या आत गेला की लगेच गुन्हा। आता मागे मीराबाईंदरचा आमचा मोर्चा निघाला
आम्ही मोर्चा काढायच्याच आधी आमच्या घरात गेले, आम्हाला उचलून आणलं. महाकोणाचा जावई आहे की याला उचलायला लोक घाबरतात. आमच्या रक्तात पण प्रभू श्रीराम आहेत, पण आम्हाला आमच्या साहेबांनी प्रभू श्रीराम मनात ठेवायला सांगितलेत, हृदयात ठेवायला सांगितलेत. घाणेरड्या गाव हे करून त्यांचं नाव बदनाम करायला आम्हाला नाही शिकवलेलं आहे. सो भारतीय जनता पक्षाने या आता मला असं वाटायला लागलेलं आहे की प्रभू श्रीरामांना बदनाम करण्याचं एक कारस्थानच रचलंय की काय, असं आता आमच्या मनात संशय यायला लागलेला आहे. वसई विरारमध्ये महिला सुरक्षित नाहीत आणि मला वाटतं की जसजसं हे सगळं पुढे जाईल त्यात तसं हे अजून वाढेल अशी भीती आमच्या मनात आज आहे. आणि आताची जी न्यूज अशी आहे की आदितीसाठी जे कोण विचारायला गेले पोलीस स्टेशन त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जो आरोपी आहे त्याला पकडलेला नाही. याचा जाब विचारणार आम्ही. हो, आमदार प्रश्न होता. काय माहिती 100 ते 125 लोकांवर आमच्यावरती गुन्हा दाखल केले. 125 ज्या मुलीसाठी आम्ही तिथे न्याय मागायला जातो आणि आमच्यावर गुन्हा दाखल करतात. जो कोणी गुन्हेगार आहे त्याला मोकळं सोडलेलं आहे. म्हणजे भाजपच्या राज्यात हेच होते का? ज्या रामाच्या नावाने तुम्ही चालतात त्या रामासाठी आमचे स्वर्गीय बाळासाहेबांनी सुरुवात केलेली होती आणि तिकडेच राम बसवलेला आहे. आणि तुमच्यापेक्षा पहिला अधिकार आमचा आहे. मनसे आणि शिवसेनेचा पहिला अधिकार आहे रामावर. तुम्ही फक्त झेंडे घेऊन रामाचे धावतात, पण अशा महिलेवर जर अत्याचार करत असेल तर या विरारमध्ये आम्ही अजिबात खपून घेणार. आज आमच्यावरती 100-125 लोक अशाच केसेस झालेत. वेळ आली तर जर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई नाही केली तर 307 पर्यंत मी स्वतः माझ्यावर केस घेईन, हे लक्षात ठेवा. त्या आरोपीला जर पोलिसांनी शोधलं नाही तर आमचे कार्यकर्ते समोर जाऊन जिथे मिळेल तिथे पाय तोडू त्याचे, हे मी तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगतो. महिला आमदार सतत म्हणतायत की गाव गुंड आहे आणि जे भूमिपुत्र आहेत त्यांच्यावरही टीका केली जाते सततचा. तर कुठेतरी ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये रामांचं नाव घेऊन भूमिपुत्रालाच बाजूला सारून मराठी माणसाच्या विरोधात जायचा पूर्ण कट आहे. मला एक सांग गावगुंड कोण आहेत? गावगुंड तोंडात गुटखा खाऊन एका मुलीच्या अंगावर बोलणारे हे गावगुंड की तिच्या बाजूला उभे राहणारे गावगुंड? मी पुन्हा सांगतो, ही मुलगी मराठी नाही. आज आम्ही तिघ जणी ज्या मुलीसाठी पत्रकार परिषद घेतो ही मराठी नाही. ही एकटी इथे राहते. तिला कालपासून तिची आई सांगते की सगळं सोड आणि पुन्हा गावी ये. या दहशतीसाठी तुम्ही रामराज्य आणलं होतं का? अरे खरं तर इथल्या भारतीय जनता पक्षाच्या महिला सेनेने येऊन पुढे या मुलीची बाजू घेतली पाहिजे होती. एवढे लोक असताना त्याला विचारलं पण नाही कोणी. एक महिला आहे, आज जर ही महिला जर खचली, पत्रकार आहे तर आम महिला फिरू शकते विरार वसईमध्ये रात्री, आणि ते आम्ही होऊन देणार नाही. कितीही मोठं आंदोलन झालं, कितीही रस्त्यावर उतरावं लागलं, आमच्यावरती कितीही केसेस झाल्या तरी आम्ही या मुलीसाठी लढणार. आदिती सारख्या कुठल्याही महिला असू दे, जिथे अन्याय अत्याचार वसई तालुक्यात होते तिथे आम्ही सर्व पक्षीय म्हणजे आम्ही जेवढे आहेत ते आम्ही त्या सगळे उतरणार. परिस्थितीमध्ये माझे आमदार सतीश ठाकूर होते. सतीश ठाकूर जेव्हा ते अधिकाऱ्यांना विचारत होते ते त्यांना हलक्यात घेत होते. ते म्हणजे त्यांना विचारत सुद्धा नव्हते. म्हणजे एक माझे आमदार तुम्हाला प्रश्न विचारतो, तुमच्या समोर हात जोडतो, विनंती करतो, त्यानंतर मग त्यांना आम्ही शिवसेनेचं रूप कायदे दाखवून दिलेलं आहे. आमच्यावर ते छोटे मोठे गुन्हे करूच नका तुम्ही. ज्या मुलीचा आरोपी जर तुम्ही शोधला ना त्याला आम्ही शोधू आणि मग काय सजा द्यायची ते आम्ही देऊ. मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहोत. आज सकाळी हितेंद्र ठाकूर साहेबांशी पण माझं बोलणं झालं. त्यांनी पण सांगितलंय की अविनाश आपल्याला त्या मुलीच्या बाजूने उभं राहायचंय, ताकदीने उभं राहायचंय. तिला न्याय मिळवून देईपर्यंत आपल्याला शांत बसायचं नाहीये. आणि त्यांनी म्हणून त्यांच्या माजी महापौरांना देखील इथे आज पाठवलेला आहे. आता आम्ही सगळे मिळून एक तर पोलिसांनी आरोपी शोधावा, नाही तर आम्ही आरोपी शोधणार. पोलिसांनी आरोपी शोधला तर तो नीट पोलीस स्टेशन पर्यंत जाईल, पण जर आम्ही शोधला तर तो नीट पोलीस स्टेशन पर्यंत येईल याची खात्री आम्हाला देखील नाही. धन्यवाद. अजून कोणाला